डहाणू तालुक्यातील धामणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश वांगड यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका वादग्रस्त पोस्टमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। या पोस्टमुळे समाजात तेढ निर्माण झाल्याचा आरोप करत धामणगाव पाटीलपाडा येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। सरपंचांविरोधात तक्रार दाखल केली आहे। धामणगाव पाटीलपाडा इथं व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यासाठी सरपंच आणि सदस्य आले होते। ज्या जागेवर हे उद्घाटन करण्यात आलं तिथं ग्रामस्थ गेल्या 25 वर्षांपासून सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करतात। ग्रामस्थांनी ही जागा सोडून थोड्या अंतरावर व्यायामशाळा बांधण्याची विनंती केली होती। सरपंचांनी याकडे दुर्लक्ष करत आपल्या मनमानी पद्धतीनं ही व्यायामशाळा दुसऱ्या पाड्यात हलवली आहे। सरपंचांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल करून पाटीलपाड्यातील तरुणांनी व्यायामशाळेला विरोध केल्याचा दावा केला। या पोस्टमुळे गावातील सुशिक्षित तरुणांची बदनामी झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। आम्ही व्यायामशाळेला नाही तर जागेच्या निवडीला विरोध केला होता। सरपंचांनी खोटा दावा करून आमची बदनामी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। साहेब असं की जेव्हा हे व्यायामशाळेचे उद्घाटन करायला आले तेव्हा आम्हाला कुणालाच ह्याने पाड्यातील लोकांना वगैरे काय सांगितलं नव्हतं की आपल्या धामणगाव पाटीलपाड्यामध्ये व्यायामशाळेचा हे आहे। तर त्यांनी आम्हाला कायच असा पाड्यातील लोकांना काय सांगितलंच नाही आणि ते डायरेक्ट सरपंच आणि सदस्य लोक ते सर्वजण आलेले आणि काहीतरी 15-20 नारळ घेऊन आले। आपण जिथे हे बातमी हे करत आहात तिथे त्यांनी आले आणि नारळ काढले आणि चला येथे व्यायामशाळा आहे म्हणून सांगितलं आणि आपल्याला उद्घाटन करायचे आहे। तर एकमेकाला माहिती पडलं तसं सर्वजण पाड्यातली लोक एकत्र सारखी झाले आणि इथे जी जागा आहे इथे आपण हे बातमी देतो तिथे ते उद्घाटन करायला लागली। तर आम्ही सर्वांनी त्यांना सांगितलं की इथे आम्ही दरवर्षी आता 20-25 वर्ष इथे गणपतीचं आम्ही हे करतो, गणपती बसवतो आणि ही माती वगैरे आपण गावातील पाड्यातील सर्व लोकांनी इथे एकदम खड्डा होता ते भराव वगैरे आम्ही केलेला। तर आम्ही इथे सांगितलं का इथे नका, जरा ती गावठण जागा आहे, तुम्हाला सर्व गावठण जागेचे अर्ज वगैरे दिलेले मापणी 2022ला झालेली इथे। तर त्याचं काय निष्कर्ष खरी गावठण आहे काय काय ते पण आम्हाला सांगा आणि गावठण असेल तर आम्हाला ती व्यायामशाळा जरा साईडला त्या बाजूला घ्या असं करून आम्ही सांगितलं। तरी ते सरपंच आणि ते आमच्याशी वाद घालायला लागले आणि त्यांनी पोलीस प्रशासन सरपंचांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली। जोपर्यंत पाटीलपाड्यातच व्यायामशाळा बांधली जात नाही आणि सरपंचांवर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पाटीलपाड्यातील युवक आणि ग्रामस्थांनी दिला। सध्या गावात असंतोषाचं वातावरण असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।